नमस्कार विद्यार्थी मित्रो. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आता जे काय चाललेलं आहे पश्चिम आशियात जे आहे इराण, इस्रायल आणि अमेरिकेचं जे युद्ध चालू आहे तर कन्सर्न आत्ता आपल्या घरापर्यंत येऊन पोचलेलं आहे एका पॉईंटला. त्याचं कारण असं आहे की भारताची जी डिपेंडन्सी आहे आयात करण्याची जी ऑइल आणि गॅसवरती जी आहे ती, तर आपली जी काही ऑइलची आणि गॅसची गरज आहे त्याच्या 88% आपण इम्पोर्ट करतो. त्यातलं जवळजवळ त्या 88%च्या 66% 67% किंवा ज्याला टू थर्ड म्हणता येईल ते आपण आखाती देशांमधून मिळवतो. आणि सध्या भारताकडं जी आपली रिझर्व्ह कॅपॅसिटी असते जनरली, म्हणजे आपत्कालीन जो साठा असतो की समजा एक महिना ऑइलच नाही मिळालं बाहेरून कुठूनच, तर तो आपला फक्त 25 दिवसांचा आहे. एका आठवड्यात $60 ते $62 पर बॅरलवरनं ऑइलच्या ज्या प्राइसेस आहेत त्या आता $84 पर बॅरल झालेल्या आहेत. अजून एक 8 दिवस जर असं चालू राहिलं तर ते 110 ते 120 होतील. 3 आठवडे किंवा महिन्यापर्यंत जर हे खेचलं गेलं पूर्ण कन्फ्लिक्ट जे आहे ती, तर साधारणतः $150 पर बॅरल एवढा त्याचा रेट होऊ शकतो. आणि साहजिकच आहे की कालच तुम्हाला बघितलं, जर न्यूज बघितलं तुम्ही, गॅसबाबत पण गव्हर्नमेंटने ॲडवायझरी जारी केलेली आहे की आपत्कालीन आणि इतर गोष्टी ज्या आहेत त्या, किंवा एका महिन्याला एकच गॅस द्यायचं पण गॅस वितरकांनी देखील ठरवलेलं आहे. तर हे जर वाढलं तर सगळ्यांच्या किमती वाढतात, अगदी हॉटेलिंगपासून ज्या भाज्या आपल्या घरापर्यंत येतात किंवा दूध जे आपल्या घरापर्यंत येतं. कारण ऑइल वाढलं की प्रत्येकाचा ट्रान्सपोर्ट खर्च सगळ्यात महत्त्वाचा वाढतो. खतांचं उत्पादन त्यावर बरंचसं डिपेंड असतं. तर ते आता इसेन्शियली आपल्या घरापर्यंत आलेलं आहे. आणि यात आपण सध्याचं जे काही आपलं परराष्ट्र धोरण आहे त्यात बेसिकली आपण काहीच करू शकत नाही असं दिसतं आहे.